गोपाल कृष्ण भगवान की. आता एकेकाचा उद्धार करणं सुरू आहे आणि त्याच उद्धाराबरोबर प्रत्येकाला असं वाटतंय की ज्ञानेश्वर माऊलींच्या सहवासात आलं की आपला नक्कीच उद्धार होणार. पण गंमत अशी आहे की प्रत्येक वेळेला प्रत्येकजण खूप चांगल्या विचारांचा असेल असं नाही आहे. या आळंदीजवळच एक चरोली नावाचं गाव आहे आणि या चरोली गावामध्ये विमलानंद नावाचे एक सद्गुरू असतात. करायचे काय की ते द्वैत मताचे, ज्ञानेश्वर माऊली अद्वैत मताचे आणि ते द्वैत मत. दरवेळेला गावातल्या 4-2 लोकांना जवळ घ्यायचं आणि सांगायचं, ऐकलं का तुम्ही? दरवेळेला ज्ञानेश्वर माऊली अद्वैत म्हणतात. काय सांगतात आणि त्यांचे भाषण, त्यांचे प्रवचन ऐकायला तुम्ही जाता, काही बरोबर नाही आहे. दर दिवशी निंदा करायचे. कुणीतरी येऊन सांगितलं की ज्ञानेश्वर माऊलींनी प्रवचनामध्ये छान काहीतरी सांगितलंय की हे विमलानंद त्यांची निंदा करायची. बरं, गंमत अशी आहे की एखाद्या सत्सत विवेक बुद्धीला धरून चालणाऱ्या माणसाची कुणी निंदा करत असेल तर त्यांच्याविषयी चांगले मतं असणाऱ्या लोकांना ती निंदा आवडत नाही. गावामध्ये असंच व्हायला लागलं. मग गावातल्या लोकांनी काय केलं, एक दिवस ते विमलानंदांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की अहो, तुम्ही ज्ञानेश्वरांची निंदा करता, माघारी करता, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, उद्या प्रवचनाला चला आणि त्यांच्या समोरच त्यांची निंदा करा ना, म्हणजे खरं काय ते कळून जाईल. मी काय कोणाला घाबरतो का? या आविर्भावामध्ये आज ज्ञानेश्वर माऊलींचं प्रवचन सुरू आहे आणि हे विमलानंद येऊन बसले. येऊन बसल्याबरोबर त्यांना ज्ञानेश्वरांच्या जागेवर ज्ञानेश्वर दिसतच नव्हते, प्रत्यक्षात विष्णू दिसायला लागले. सारखे डोळे उघडायचे आणि पुन्हा बघायचे, विष्णू दिसायला लागले. बरं, मलाच काही चुकतं का? बाजूच्या लोकांना विचारावं म्हणून बाजूच्या लोकांकडे वळून बघायला लागले तर बाजूचे सगळे लोक त्यांना ऋषी तुल्य आणि शुकानंदासारखेच दिसायला लागले. हे काय झालं? म्हणून बाजूच्या लोकांना विचारलं की अहो, प्रवचन नेमकं सांगतो कोण? ज्ञानेश्वर महाराज सांगतायत का विष्णू सांगतात? लोकांनी सांगितलं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. नाही नाही म्हणे, मला विष्णू दिसतात. आणि ते सांगत असताना त्यांच्या लक्षात आलं की अरे, माझं कुलदैवत प्रत्यक्षात विष्णू आहे आणि मी आत्तापर्यंत काय करत होतो की सगळी निंदा माझ्या कुलदैवतेचीच करत होतो, विष्णूचीच करत होतो. आणि ही उपरती जेव्हा झाली तेव्हा दुसऱ्याच क्षणाला उठले आणि ज्ञानेश्वर माऊलींची पाय धरले आणि सांगितलं की आता आपण म्हणाल त्या पद्धतीनं माझं पूर्ण जीवन चालायचं, मी आपल्याच संप्रदायामध्ये येणार. आता ज्ञानेश्वर माऊलींना कळून चुकलं की ज्या ज्या लोकांना भगवंताबद्दल आसक्ती आहे त्यांना जर आपण आपल्याबरोबर घेतलं तर ते येत आहेत. कारण ज्ञानेश्वर माऊलींच्या मनामध्ये ज्या वेळेला नामदेव येऊन गेलेले तेव्हापासून सारखा विचार येतो, पांडुरंगाला भेटावं, पांडुरंगाला भेटावं. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींच्या लक्षात आलं की अशीच दिंडी तयार केली. मग लोकांना बोलवलं, तुम्ही दिंड्या घ्या, तुम्ही पता घ्या, तुम्ही झाड घ्या, तुम्ही तुतारी घ्या. आणि एकेकाला एक एक दिलं की प्रत्येकाला वाटायला लागलं या दिंडीमधला मी तुतारी धरणार आहे, माझ्यावर ही कार्य सोपवलं. आजही आपण बघतो वारकरी संप्रदायामध्ये दिंडी निघाली की ज्याच्या हातामध्ये जे काय दिलेलं आहे ते अगदी ओतप्रोत भावनेनं घेऊन त्या दिंडीमध्ये आपण चालायला लागतो. दिंडी निघाली आहे आणि निघताना ज्ञानेश्वर माऊली सांगतात नुसतं चालायचं नाही, गाता जाता येता जाता गात जातो भगवंताचे गाण. आणि मग बाजूच्या सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं की येता जाता नुसतं नाही जायचं, आपल्याला भगवंताचं गाणं म्हणत म्हणत जायचं. आणि मग काय हो, एवढा जोश यायला लागला. करता करता आता भगवंताला पाहायचं होतं ना, ज्ञानेश्वर माऊलींच्या मनामधून भगवंताला पाहायचं होतं. आणि त्यांना हे कळून चुकलेलं होतं की स्वर्गातून दंडकारण्यामध्ये त्या दिंडोरी वनामध्ये
माफ करा, दंडकारण्य नाही, दिंडोरी. दिंडोरीमध्ये रुक्मिणी माता आलेली होती आणि त्या तिथं तपश्चर्येत बसलेल्या होत्या. का तर रुसून आलेल्या आहेत ना, आणि त्या रुक्मिणीचा शोध घेण्यासाठी म्हणून भगवंत आलेले आहेत. बरं, ते आले त्यावेळेला त्यांनी छोट्या गोपाळाचा वेश घेऊन तिथं त्यांना शोधलं. शोध झाला, पण त्याच बरोबर दुसरं एक कार्य होतं. कारण आता ज्ञानेश्वर माऊलींना हे कळालं होतं की मला ज्या कार्यासाठी भगवंताने पाठवलेलं आहे ते म्हणजे वारकऱ्यांना या मार्गाला लावणं हे माझं मुख्य कार्य आहे. आणि त्याचबरोबर रुक्मिणी मातेचा दिंडोरी वनामध्ये शोध घेतला, तिला आलिंगन दिलं, तिच्या गळ्यात हात घातला, पण दुसरं काय करायचं? तर दुसरं करायचं असं आहे की साधारणतः दशरथ राजाला मागच्या जन्मामध्ये श्रावण बाळ शाप देणारा पडला. त्या पुंडलिकाचा शोध घ्यायचा. हा पुंडलिक कोण आहे? हा पुंडलिक मागच्या जन्मामध्ये श्रावण बाळ आई वडिलांना काशी यात्रेला घेऊन जात होता आणि दशरथ राजाच्या बाणाने तो श्रावण बाळ तिथंच गतप्राण झाला होता. तोच श्रावण बाळ या जन्मामध्ये काय म्हणून आलेला आहे? श्रावण बाळाचं म्हणजेच थोडक्यात या जन्माच्या पुंडलिकाचं चरित्र. सूर्यवंशी राजा दशरथ तयाचे घडला श्रावण घात, तोची हा पुंडलिक यथार्थ चरित्र तयाचे परिसावे. मानदेशी ग्रामस्थ जाण तेथे भिक्षुक वृत्ती पद्मनाभ ब्राह्मण. कांता गोदावरी सुलक्षण अपार गुणवान सर्वज्ञ. बहु प्रयत्न करिता जाण उदरी एकची झाले संतान. तयाचे नाम पुंडलिक पूर्ण आवडी जाण ठेविले. पंढरीनाथ भगवान की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या जन्मामध्ये दशरथ राजे ज्या वेळेला स्वप्न पडलेलं होतं दशरथ राजांना, आणि दिवसा सहज वामकुक्षी घेत असताना पडलेलं स्वप्न, तिघांचा वध झालेला आहे आपल्या हातून. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते बेचैन झाले, आपल्या गुरूंना बोलवून घेतलं आणि सांगितलं की माझ्या हातून स्वप्नामध्ये एक पाप घडलेलं आहे. त्या गुरुवर्यांनी, वसिष्ठ गुरूंनी तो संपूर्ण वृत्तांत बघितला, स्वप्नाचा अर्थ लावला आणि राजांना सांगितलं होतं की राजे, आता मात्र या स्वप्नाचं परिमार्जन करण्यासाठी आपल्याला वनात जावं लागणार आहे. राजे वनात गेले, शिकारीसाठी जायचे. आणि शिकारीसाठी राजे जेव्हा गेले त्यावेळेला एका झाडावर बसून राहिलेले. त्या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी म्हणून कोणीतरी श्वान आलेला आहे, कोणीतरी एक वनचरी पशु आलेला आहे असं समजून आपला बाण सोडला आणि तो सू 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 करत गेला. तो बाण श्रावण आपल्या आईवडिलांना काशी यात्रेला नेत होता. तो जाऊन छातीत घुसला आणि शर्य आला तो धावून यावे, म्हणजे तो सू 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 करत आला आणि विव्हळला श्रावण बाळ त्याच्या छातीमध्ये तो घुसला आणि तो आई ग म्हणून मोठ्याने जेव्हा ओरडला तेव्हा दशरथ राजांना कळून चुकलं की अरे, कोणत्या तरी मनुष्य प्राण्याला हा बाण लागला. ते आले आणि बघतायत तो काय, आपला तो बाण त्यांनी असा त्याच्या हृदयामध्ये जिथं घुसला होता तिथून तो काढला. त्यावेळेला श्रावण बाळांनी सांगितलं की आता अथवा शतवर्षांनी मृत्यू यायचा तो येणारच,
पण तुमच्यासारख्यांच्या बाणाने माझा मृत्यू झाला, यातच माझं सौभाग्य मी समजतो. पण एक करा, त्या समोरच्या झाडाखाली माझे आई वडील आहेत ना, ते आंधळे आहेत, त्यांना पाणी तेवढं द्या. आता अत्यंत बेचैन झालेले दशरथ राजे त्या कमंडलूमध्ये पाणी घेऊन गेले आणि त्या आंधळ्या आई वडिलांना पाणी देत आहेत. त्यावेळेला ते माता पिता ती लागलेली चाहूल पाहून म्हणताय, श्रावणा, हाताला स्पर्श झाला आणि लगेच आईने सांगितलं, नाही, हा माझा श्रावण बाळ नाही आहे, श्रावण बाळ नाही आहे. श्रावण बाळा, कोण आहे, कोण आहे? त्यावेळेला न राहून दशरथ राजांनी सांगितलं की माझ्या बाणाने आपला पुत्र गतप्राण झालेला आहे. आणि ते वाक्य ऐकल्याबरोबर श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला, तू सुद्धा पुत्र वियोगाने असाच मृत्यू पावला. झालं, शिकार तर नाहीच आहे, पण तेव्हा जेव्हा वापस घरी आले, शल्य बोचायला लागलं. पुन्हा गुरूंना पाचारण करण्यात आलं आणि त्यावेळेला गुरूंनी सांगितलं, अहो, प्रत्येक घटना त्याच्या मागे काहीतरी चांगलं होणार असतं, चांगल्या मागे वाईट होणार असतं. हे चराचर सृष्टीचा नियमच आहे. परंतु राजे, लक्षात घ्या, त्या म्हाताऱ्या आई वडिलांनी जो शाप दिलाय त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, तू सुद्धा पुत्र वियोगाने असाच गतप्राण होशील. याचा अर्थ आपल्याला पुत्र होणार. आणि पुढे दशरथ राजांना 4 पुत्र झाले. पण हा श्रावण बाळ हा श्रावण बाळ केलं काय, तर हा श्रावण बाळ या जन्मामध्ये पुंडलिक म्हणून जन्माला आलेला आहे. मान देशामध्ये पद्मनाभ नावाचे ब्राह्मण आणि गोदावरी त्यांची पत्नी, त्यांच्या पोटी कित्येक नवसासायांनी एक संतान झाला. हा पुत्र झाला आणि नाव त्याचं पुंडलिक ठेवलं. आता नवसासायसानी झालेला म्हटल्यानंतर तो अतिशय लाडाचा. वयोपरत्वे, वय झाल्यानंतर जेव्हा त्याचा विवाह झाला तेव्हा हा पुंडलिक स्त्रीलंपट झाला. म्हणजे बायकोला सोबत घ्यायचं, बायको बरोबरच वार्तालाप, आई वडिलांकडे लक्ष द्यायचंच नाही. मग आई वडिलांकडे लक्ष द्यायचं नाही म्हटल्यानंतर मागच्या जन्मामध्ये राहिलेली अर्धी काशी यात्रा या जन्मात पूर्ण करायची. म्हणून आज पुंडलिकाला आईबाबांनी सांगितलं की अरे पुंडलिका, गावातले लोक काशी यात्रेला चाललेलं समजलेलं आहे, आपण जाऊयात ना काशी यात्रेला. आम्हाला तेवढं नाही. आता आम्हाला काशी यात्रेला ने म्हणून सांगितल्याबरोबर बायकोने ऐकलं आणि बायको म्हणते, यांना कशाला सोबत घ्यायचं, पण हा ठीक आहे, घेतलं तरी हरकत नाही, पण रस्त्यामध्ये आपल्या सोबतचं सामान हे घेतील तर त्यांना घ्या, मला तर काही घेणं होणार नाही. आई वडिलांचा सांभाळ करणारे मुलं पत्नीच्या जास्त शब्दावर प्रेरित असतील, पत्नीचा शब्द सारखा मानत असतील, तर त्यावेळेला त्यांना आई वडिलांबद्दल फारसं काही वाटत नाही. निघाले काशी. बरं, रस्त्यात जात असताना हा स्त्री लंपट असल्या कारणाने पत्नीला सोडच ना, पत्नी बरोबरच मागून आपले बिचारे आई वडील निघालेत कसं तरी. बरं, निघालेत म्हणता म्हणता गावातले जे लोक सोबत होते ते काही लोक पुढे गेले आणि यांचा रस्ता चुकला. आता रस्ता चुकल्यावर काय करायचं, कुठं जायचं कळेना. म्हणून त्या रात्री आता आपल्याला काहीतरी आश्रय पाहिजे, कुठेतरी थांबायचं आहे. म्हणून बघितलं तर समोर एक झोपडी दिसली आणि ठीक आहे म्हणलं, आता दिसली तर आपण आजची रात्र इथंच राहू. पण त्या झोपडीच्याच बाजूला एक आश्रम आहे, कुकट ऋषींचा आश्रम आहे. ते त्या झोपडीत आश्रयाला थांबले, सामान वगैरे ठेवलं आणि रात्रीची वेळ सहज पुंडलिक बाहेर आला आणि बाहेर आल्यावर त्याने बघितलं तर समोर अत्यंत कुरूप अशा 3 स्त्रिया येताना दिसतात. त्याने बघितलं, एवढ्या कुरूप स्त्रिया. आता या
आपलं कसं असतं मंडळी, सर्वसामान्य माणसाचं अतिसौंदर्यही आपण आश्चर्याने बघतो आणि अतिकुरूपताही तेवढीच आश्चर्याने बघतो बरं का. भगवंताने आपल्याला चांगलं केलंय, आपल्याला सर्वसामान्यांसारखं दिलंय, म्हणून आपल्याकडे कुणाचं लक्ष जात नाही. म्हणजे फार सुंदरही असू नये फार कुरूपही असू नये, पण या स्त्रिया अत्यंत कुरूप. पुंडलिकाने बघितलं एवढ्या कुरूप स्त्रिया काय करतायत, म्हणून असा तो पाहतोय. तर त्या हळूहळू त्याच्या समोरून पुढे गेल्या आणि त्या ऋषींच्या आश्रमात गेल्या. ऋषींच्या आश्रमात स्त्रिया गेलेलं बघितलं. तो आला वापस आपल्या आश्रमात, त्या झोपडीत. पहाटे उठला आणि तो पुन्हा गेला बाहेर सहज. तो बघतोय तो काय, कालच्याच गेलेल्या 3 स्त्रिया अत्यंत सौंदर्यवती होऊन पुन्हा बाहेर येताना दिसतात. आता आश्चर्य वाटायला लागलं. पण काल रात्री ज्यांना आपण अत्यंत कुरूप बघितलं त्या आता एवढ्या सौंदर्यवती होऊन कुठे चालल्या. न राहून पुंडलिक त्या स्त्रियांच्या मागे मागे गेला. म्हणतात हा जरा थांबा 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 थोडं, मला तुमच्याशी बोलायचं. त्या म्हणतात छे छे छे, तुझ्यासारख्या पापिष्टाबरोबर बोलायला आम्हाला वेळच नाही. नाही असं करू नका, मला बोला, माझ्याशी बोला. त्यावेळेला ते थांबतायत आणि त्या म्हणतात तुला ऐकायचं आम्ही कोण आहेत ते, बोलायचं आमच्याशी. तर मग ऐक, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. तुझ्यासारखे पापिष्ट लोक येतात, आई वडिलांना विचारणार नाही, घरामध्ये सौख्य समाधानाने राहणार नाही, उठसूट पाप करणारे लोक येतात, आमच्यात देह धुतात आणि तुमचं सगळं पाप आमच्यात सोडल्या कारणाने आम्ही दर दिवशी कुरूप होतो. परंतु दर दिवशी या कुकट ऋषींच्या आश्रमात येतो, त्यांच्या आश्रमात राहिलो की दुसरे दिवशी संपूर्ण पाप जातं, पुन्हा सौंदर्यवती म्हणजे निर्मळ स्वच्छ होऊन पुन्हा आम्ही आमच्या जागेवर. बापरे, मी ज्या ऋषींच्या बाजूला थांबलेलो आहे त्या ऋषींचा एवढा मोठा अधिकार आहे, मला सुद्धा त्यांच्या दर्शनाला गेलं पाहिजे. पुंडलिकाने विचार केला आणि आता त्यांना नतमस्तक होऊन गंगा, यमुना, सरस्वतीचं स्मरण केलं, त्यांचे चरण धरले आणि हा पुन्हा आलाय आता कुकट ऋषींच्या आश्रमात. आणि ऋषींना म्हणतोय की ऋषी महाराज मला तुमच्याशी वार्तालाप करायचा आहे, मला बोलायचं. ऋषी म्हणतात छे छे छे, तुझ्यासारख्या पापिष्टाला बोलायला आम्हाला वेळ नाही. नाही नाही असं म्हणू नका, मला तुमच्याशी बोलायचं. त्यावेळेला ऋषी म्हणतात तुला माझ्याशी बोलायचं तर ठीक आहे, पण मी आधी माझ्या दैवतांचं दर्शन घेऊन येते. पुंडलिकाने विचार केला हा स्वतःच दैवत आहे, याचा आणखी कुठलं दैवत असणार. ठीक आहे म्हणे. ते कुकुट ऋषी मध्ये गेले झोपडीतून त्यांच्या दैवतांचं दर्शन घेण्यासाठी. आणि बघा सर्वसामान्य माणसांना राहवत नाही, जे आपल्या माघारी घडतंय ना ते नेमकं काय आहे बघावं असं वाटतं. पुंडलिकाने त्या झरोक्यातून मध्ये वाकून बघितलं तर मध्ये बघतोय तर त्या ठिकाणी हे कुकट ऋषी प्रत्यक्ष आपल्या आई वडिलांची सेवा करतायत, आई वडिलांचे चरण स्पर्श करून याला बोलायला येतात. पुंडलिकाने बघितलं आणि म्हणतो बाप रे, प्रत्यक्ष आई वडिलांची सेवा करतायत आणि मी बाबा. पुन्हा बघितलं, पुन्हा आई वडिलांची सेवा करतायत, बघितलं. पुन्हा पुंडलिकाला वाटलं मी काय करतो, मी किती महापाप करतो, आई वडिलांना तर काहीच बोलत नाही, विचारत नाही, काहीच नाही. त्या ठिकाणी पुंडलिकाला उपरती झाली. आई वडिलांना काशी यात्रेला घेऊन गेला आणि वापस आला. त्या आई वडिलांची एवढी सेवा करायला लागला की आज आपण जे मंदिर बघतो पंढरीनाथाचं ते म्हणजे प्रत्यक्षात पुंडलिकाचं घर आहे. अंगणात आई वडील झोपलेले, त्या आईवडिलांची सेवा करताना आईवडिलांचे पाय पुंडलिकाच्या मांडीवर आहेत आणि त्याची ती सेवा पाहून वैकुंठ सोडून भूतलावर विठ्ठल आले पुंडलिकाला भेटायला. दिंडोरी वनातून फिरत फिरत पुन्हा ते पुंडलिकाकडे आले आणि पुंडलिकाला आवाज दिला, पुंडलिका मी तुला भेटायला आलोय. पुंडलिकाने बघितलं विठ्ठलाला आणि विचार केला मी तर विठ्ठलाला बोलवलेलंही नव्हतं, मी आई वडिलांची सेवा करतो. आणि त्यावेळेला पुंडलिकाने विचार केला
की मी जर आईवडिलांना उठवलं तर या म्हाताऱ्या माणसांचं कसं असतं की एकदा गाढ झोप लागली, खुडकण वाजलं तरी जाग येते, एकदा जाग आली की पुन्हा काही केलं झोप लागत नाही. पुंडलिकाने विचार केला, आई वडील झोपलेले, त्यांचे पाय माझ्या मांडीवर आहेत, त्यांची झोप मोड नको व्हायला. आणि दुसरं म्हणजे मी जर यांची झोप मोडून जर विठ्ठलाच्या भेटायला त्याला गेलो तर तो विठ्ठल काय करेल, मला हाय हॅलो करेल, आला तसं निघून जाईल. इतरांच्या दर्शनाचं काय, स्वार्थ असेल ना तर स्वार्थाबरोबर परमार्थही झाला पाहिजे. एवढा सगळा विचार केला आणि पुंडलिकानं बाजूला असणारी एक वीट घेतली आणि ती वीट फेकली आणि विठ्ठल सांगितलंय की विठ्ठला या विटेवर तू उभा राहा. विठ्ठलानी कौतुक पाहिलेलं आई वडिलांची सेवा करणारे त्या पुंडलिकाचं, आणि त्या कौतुकानं दोन्ही हात कमरेवर ठेवून तो विठ्ठल पुंडलिकाकडे बघतोय. तो उभा आहे, आस्तागात उभा आहे. तो कसा उभा आहे, विटेवरी उभा तो कटेवरी हात देऊ, विटेवरी उभा तो कटेवरी हात देऊ. कटेवर हात देऊन येणाऱ्या सगळ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी पंढरीचा पांडुरंग विटेवर 28 युग झाले त्यानुसार आहे, उभा आहे. तो आपल्याला दर्शन देतो आहे, आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतो आहे. याच विठ्ठलाचं दर्शन घेऊन आपण मन स्मरण करून आपल्याही मनोकामना त्यांनी पूर्ण कराव्यात अशी इच्छा प्रगट करूया आणि आजच्या वाणीला विराम देऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय.